पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्राच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा थरार, हजारो क्रीडाप्रेमींची उपस्थिती, मातीतल्या लढतीचा जल्लोष आणि भव्य दिव्य आयोजनाचा दिमाग अशा उत्साहपूर्ण वातावरणात कामोठे येथे परेश शेठ ठाकूर केसरी 2026 ही जंगी कुस्ती स्पर्धा शानदारपणे पार पडली। भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कामोठे सेक्टर 6 येथे लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेने मिनी महाराष्ट्र केसरीचा अनुभव उपस्थितांना दिला। नेपाळ, महाराष्ट्र राज्यासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यातील नामांकित मल्लांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात कुस्तीचा जल्लोष पाहायला मिळाला। यामधील मुख्य स्पर्धेतील विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले। या कुस्ती सामन्यांचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती लाभली। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, नवी मुंबई पालिकेच्या महापौर सुजाता पाटील, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वासकर, उपमहापौर प्रमिला पाटील, उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी युवा नेते परेश ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी हजारो मान्यवरांनी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। आमदार नितेश राणे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। या भव्य परेश ठाकूर केसरी कुस्ती स्पर्धेने संपूर्ण पनवेल आणि रायगड जिल्ह्यात एक नवा इतिहास रचला असून या अभूतपूर्व क्रीडा सोहळ्याची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग घेतल्याने प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचकारी ठरला। या स्पर्धेत एकूण 75 सामने खेळवण्यात आले। विजेत्या मल्लांसाठी तब्बल 15,55,555 रुपयांची आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली होती। स्थानिक आणि ग्रामीण भागातील मल्लांनाही या व्यासपीठावर संधी देण्यात आल्याने अनेक तरुण खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली। स्पर्धेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। भव्य मैदान, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, वैद्यकीय सुविधा, हलगीचा ताल, मर्दानी आवाजात सूत्रसंचालन, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे स्पर्धेचे आयोजन सर्वांच्या कौतुकाचा विशेष ठरले। पनवेल तालुक्यातील हा क्रीडा महोत्सव आता प्रतिष्ठेची ओळख बनला आहे। त्यामुळे या ठिकाणी स्पर्धेने मोठी उंची गाठून एक प्रकारे कुस्तीचे महाअधिवेशन निर्माण केले होते। मुख्य स्पर्धा यांच्यात झाली। रुस्तम ए हिंद पै सिकंदर शेख विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै लाली चमकोर, यात पै सिकंदर शेख विजयी झाले। उपमहाराष्ट्र केसरी पै किरण भगत विरुद्ध पै बागासिंग यांच्यात पैलवान किरण भगत विजयी ठरले। ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी पैलवान संदीप कुमार यांच्यात पैलवान विजय चौधरी विजयी ठरले। महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली। पैलवान अमेगा घरत विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पैलवान एकता शर्मा यांच्यात पैलवान एकता शर्मा विजयी ठरले। पैलवान पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वेदांतिका पवार यांच्यात पैलवान वेदांतिका पवार विजयी ठरली। नेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पैलवान रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची पैलवान कोमल याच्यात पैलवान रुबी थापा विजयी ठरली। अशा एक ना अनेक पैलवानांना चारी मुंड्यात चित केला असा महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांच्या घरातला टाईट पैलवान सिकंदर शेख येतोय। कुस्ती पहा, बाजूला हजरत मुजावर पैलवान कडेगाव तालुक्यातून उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने कुस्त्या जोडणाऱ्यांचा आहे। टाचणे पडले तरी आवाजून एवढी शांतता आहे। ह्या किरणच्या घराण्यात सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेब यांच्या शुभास्ते मानाची गदा देऊन आता या परेश ठाकूर केसरी 2026 चे मानकरी ठरलेले जोरदार स्वागत
सर्वांचे धन्यवाद.